समतेच्या वाटेन खणकावत पैंजण याव, तू याव, तू याव, बंधन तोडीत याव, तू याव, तू याव, बंधन तोडीत याव. हा समतेचा विचार मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे आंबेडकरांचे विचार म्हणजे संपूर्ण समाजामध्ये एकता, समता, समानता आणि बंधुता निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्या विचारातून जी प्रतिक्रिया सध्या आपणाला दिसतीये, अशा दोन गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर अगदी 2 वर्षापूर्वी मी याच चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला होता. तो म्हणजे महामानवांचे विचार हे डोक्यात जायला हवेत, ते डोक्यावर घेऊन नाचायला नको. आणि तो व्हिडिओ होता तो म्हणजे जयंत्या किंवा उत्सवांना डीजे मुक्त करण्यासाठीचा तो व्हिडिओ होता. आणि पहिल्यांदा प्रथम हा विचार पुण्यामध्ये अंमलात आणला जातोय आणि आजची ही आंबेडकर जयंती डीजे मुक्त पुण्यामध्ये केली जाते. खरं तर हा उपक्रम खूप स्तुत्य अशा प्रकारचा आहे. बरेच जण असं म्हणतात की हा उपक्रम आमच्या आंबेडकर जयंतीलाच का? तर मला त्यांना सांगावं वाटतं की अहो, या विचारांची सुरुवात आंबेडकरी चळवळीतून झाली आहे ही मोठी गोष्ट आहे. एखादा चांगला विचार जेव्हा त्याची सुरुवात कुणीतरी करावी लागतेच, आणि ही जर सुरुवात आंबेडकरांच्या विचारातून होत असेल तर ते खरंच खूप चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी मी गेल्या वर्षी आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी गेले होते, तेव्हा मला प्रथमच तिथे एक अनुभव आला होता. तो म्हणजे त्या जयंतीमध्ये अनेक प्रकारच्या रॅली निघालेल्या होत्या आणि त्या रॅलीमध्ये अगदी एक जातीचा मी उल्लेख करते असा मला भाग सांगायचा नाही, पण आंबेडकरांचे विचार कसे आज समाजामध्ये रुजले जात आहेत याचं एक मला प्रतीक म्हणून किंवा एक उदाहरण सांगायचं आहे म्हणून मी हे सांगतेय की त्या रॅलीमध्ये भगवे झेंडे असलेली रॅली तीही आलेली होती आणि मुस्लिमांचे झेंडे असलेले, हिरवे झेंडे असलेली रॅली तीही आली होती आणि निळ्या झेंड्यांचे तर त्यामध्ये रॅली होतीच होती. अशा आजपर्यंत कोणत्याही जयंतीला किंवा उत्सवाला अगदी सगळ्या धर्मांच्या रॅली एकत्र येऊन तो उत्सव साजरा झालेला हा पहिलाच प्रकार असेल किंवा माझ्या पाहण्यामध्ये आलेला हा पहिलाच उपक्रम होता. त्यातून मला आंबेडकरांचे विचार जे समतेचे, एकात्मतेचे, बंधुतेचे होते ते कुठंतरी रुजले जात आहेत. एखाद्या माणसाची जयंती साजरी करण्यासाठी सगळे धर्म एकत्र येऊन जयंती साजरी करतायत, यापेक्षा दुसरा मोठा कोणता विचार असू शकतो? आणि खरंच आज मला असं वाटतं त्यांनी जो विचार समाजापुढे ठेवलाय तो हळूहळू कुठंतरी समाजामध्ये रुजवला जातोय. खरं तर उत्सव आणि जयंत्या या कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या नसतात. उत्सव हे सर्व धर्म समभाव किंवा अनेक धर्माचे लोक एकत्र येऊन आपली विचार एकमेकांना सांगण्यासाठी किंवा एकमेकांना मदत करण्यासाठी साजरे केले जातात. आणि जयंत्या हे त्या महामानवांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी साजऱ्या केल्या जातात. पण याचा विसर कुठंतरी पडत चालला होता. पण असे जर उपक्रम घडत असतील तर कुठंतरी आंबेडकरांचे विचार, त्यांच्या मतं आज स्वीकारली जात आहेत असं वाटतं. समाज बदलतो, समाजाला बदलायला वेळ लागतो. हळूहळू आंबेडकरांचे हे विचार जर समाजामध्ये रुजत असतील तर समाजाकडून आंबेडकरांच्या विचारांना मिळालेली ही जणू एक प्रकारची प्रतिक्षिप्त क्रियाच आहे असं मला वाटतं. म्हणून आजचा हा व्हिडिओ. धन्यवाद.